तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, राकेशचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललेलं आहे. अंजली राकेशसाठी स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्या भावाबरोबर भांडते, त्याच्यासाठी त्याच्या हक्कासाठी लढते. राकेश काय करतोय? इथे राकेश स्वतः मात्र आजीच्या समोर सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करतोय आणि अंजलीला सगळ्यांच्या नजरेत वाईट करतोय. ही गोष्ट अंजलीच्या लक्षातच येत नाही. म्हणजे इथे आता गुढीपाडव्याच्या दिवशी अंजली म्हणत असते की माझ्या नवऱ्याला इथे गुढी उभारण्याचा तुम्ही मान दिला पाहिजे. आणि राकेश काय म्हणतो, अगं मान अपमान कसला याच्यामध्ये? घरातली गोष्ट आहे, आनंदाचा दिवस आहे. अर्णव ईश्वरीची पहिली गुढीपाडवा आहे, त्यांना गुढीचा मान मिळू दे. म्हणजे इथे आजीला असं वाटतं राकेश किती चांगला आहे आणि अंजली इथे हक्कासाठी, मानासाठी, सन्मानासाठी सगळ्यांबरोबर भांडते आणि इथे राकेश मात्र चांगला. सगळ्यांच्या नजरेमध्ये अंजलीला व्हिलन करून स्वतः मात्र हिरो बनण्याचा प्रयत्न राकेश करत असतो. अंजलीला मूर्खात काढत असतो. अंजलीला ही गोष्ट काही कळतच नाही. पण शेवटीला प्रेक्षकांनो म्हणतात ना, इथे आता 100 गुन्हे भरले की मग माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळतेच. नियती त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवत जाते आणि आता तेच होणार आहे. तर इथे राकेशने कितीतरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केले, कितीतरी लोकांना फसवलंय, त्यांना लुबाडलंय, त्यांना जीवेसुद्धा मारले. मग इथे आता शलाका असू दे किंवा ईश्वरी आणि त्याचबरोबर आता रिया, अंजलीला तर त्याने आधीच मूर्खात काढलेला आहे. अंजली इथे स्वतःहूनसुद्धा इथे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणं म्हणतात तशी कुऱ्हाड मारून घेते, स्वतःच त्या कुऱ्हाडीवरती पाय ठेवते, अशी तिची गत झाली. इतकं समजावूनसुद्धा ती राकेशवरती आंधळा विश्वास ठेवणं काही बंद करत नाही. त्यामुळे इथे येणाऱ्या भागामध्ये जेव्हा रियाला कळतं राकेश तिला फसवतोय, तेव्हा ती गुंड दादाला त्याचा फोटो पाठवते आणि म्हणते या माणसाला शोधून काढा, त्याचे हातपाय तोडा आणि नंतर त्याला माझ्यासमोर घेऊन या. रियाला त्याने फसवण्याचा प्रयत्न केलाय, सहजासहजी सोडणार नाहीये मी त्याला, असं इथे रियाने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता रियाने राकेशला चांगलंच अडकवलेलं असतं. त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर येताच अंजलीने राकेशचं थोबाड फोडलेलं असतं आणि इथे आता अंजलीने स्वतः पोलिसांना राकेशला इथे आता अरेस्ट करायला सांगितलेली असते. ही गोष्ट जेव्हा घडते ना प्रेक्षकांनो, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद अर्णव आणि ईश्वरी या दोघांना झालेला असतो, जेव्हा राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर येतो आणि राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, रियाचं राकेशवरती प्रेम असतं. तिला त्याच्याबरोबर लग्न करून संसार करायचा असतो. वेड्यासारखं प्रेम करत असते ती. ती त्याच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. उलट तिच्याकडे तिचा खूप सारा पैसा असतो. ती त्याच्याबरोबर लग्न करून त्याला तो पैसासुद्धा द्यायला तयार झालेली असते. पण तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं असतं. जेव्हा ती गोव्याला राकेशला घेऊन जाते आणि काही दिवस त्याच्याबरोबर तिथे राहते, तेव्हा तिच्या पैशांसाठी राकेश तिच्याबरोबर गोडगोड बोलत असतो. तिला असं वाटतं की राकेश आता सुधारलाय, तो माझ्याकडे परत आलाय. तिला काही अपेक्षा नसते, तो श्रीमंत आहे की गरीब याच्याशी तिला देणं घेणं नसतं. तिचं म्हणणं फक्त एवढंच असतं की माझ्याकडे पैसा आहे, तू फक्त माझ्याबरोबर लग्न कर आणि माझ्याबरोबर राहा. बिझनेस वगैरे तर आपला आहेच. जर इथे राकेशने तिच्याबरोबर लग्न केलं असतं आणि तिच्याबरोबर सुखी संसार जरी केला असता तरीसुद्धा तिचा पैसा अडका त्याला मिळालाच असता. पण इथे राकेशची नियत साफ नाही. त्याचं मन एका गोष्टीवरती स्थिर राहतच नाही आहे. त्याला सगळ्यांना लुबाडायचं आहे. रियाला लुबाडायचं आहे, अंजलीला लुबाडायचं आहे. ईश्वरीकडून त्याच्या वेगळ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला कसा धडा शिकवायचा हा विचार रियाच्या मनात आलेला असतो. गोव्यावरून जेव्हा गुंडदादा त्या ठिकाणी जातो आणि त्याचं नाव ऐकल्यानंतर तिथून आता राकेश पळून गेलेला असतो. बरं, पळून जाताना तो एकटा जात नाही. जाता जाता तिचे काही कानातले आणि तिची सोन्याची चेनसुद्धा घेऊन जातो. ही गोष्ट रियाच्या लक्षात येते.
तेव्हा ती खूपच जास्त चिडते. राकेशने जाताना माझी सोन्याची चेन, माझे कानातले, माझी अंगठी सगळं काही गायब केलेलं आहे. तेव्हा तिच्या लक्षात येतं, अच्छा, म्हणजे हा इथे माझ्याकडून पैसा काढण्यासाठी आला होता. त्याला माझा पैसा हवाय, त्याला मी नकोय ना. मग आता थांब, बघ मी तुझी कशी वाट लावते. रिया इथे मुंबईमध्ये परत आलेली असते. ती सारखा राकेशचा फोन ट्राय करत असते. राकेशचा फोन लागत असतो तेव्हा तो फोन उचलायला तयार नसतो. फोन कट करत असतो आणि जेव्हा जास्ती वेळा फोन येत असतो तेव्हा तो फोन बंद करून बसतो. तेव्हा रियाला कळतं राकेश तिला टाळण्याचा प्रयत्न करतोय, तो मला फसवतोय. तेव्हा रिया म्हणते, आता याला मी सोडणार नाही आहे. रियासुद्धा काही साधीसुधी नसते, तिचेसुद्धा हाय कॉन्टॅक्ट्स असतात. ती लगेचच इथे गुंड दादाला फोन करते आणि राकेशचा फोटो त्याला पाठवते आणि म्हणते की तुम्हाला एक फोटो पाठवला आहे, माझ्यासाठी काम कराल का? या माणसाला शोधून काढा, त्याचे हात पाय तोडा आणि माझ्यासमोर उभं करा, असं आता रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा गुंड दादा म्हणतात की हा तर राकेश आहे. ती म्हणते, कोण राकेश? याचं नाव सर्वेश आहे. तेव्हा इथे गुंड दादा म्हणतात, याचं नाव राकेशसुद्धा आहे, याने आम्हालासुद्धा चुना लावला आहे. मॅडम तुम्ही काळजी करू नका, याचा शोध तर मी आधीपासूनच घेतोय. याला मी पकडेन आणि त्याचे हातपाय तोडून तुम्हाला तुमच्यासमोर उभंसुद्धा करेन. अजिबात तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अर्णवला म्हणत असतो की अर्णव, आता काय करणार आहेस तू? आता फक्त 20 तास उरलेले आहेत. ह्या 20 तासांमध्ये तू काय करणार आहेस रे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काळजी करू नको, 20 तास अजूनही बाकी आहेत ना, त्याच्यात मी काहीही करू शकतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने इथे गुंड दादाला सांगितलेलं असतं की एक काम करायचं, राकेशवरती पैशांचं प्रेशर इतकं वाढवायचं की त्याने काहीतरी चुकीचं पाऊल उचललं पाहिजे, असं तुम्ही काहीतरी करा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश पैशांचं प्रेशर वाढल्यामुळे तो टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, आता मी काय करू? आता मी कुठले पैसे आणू? असा विचार करत असताना त्याने ठरवलेलं असतं की आता मी रियाकडे जाऊ का? तिच्याकडूनच मला पैसे मिळतील. थोडेसे जे काही पैसे मिळतील ते मी त्या दादाला नेऊन देईन, नाहीतर हा दादा काही मला सोडणार नाही आहे, असं आता त्याला वाटत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रियाकडे जात असताना राकेशला गुंड दादाने पकडलेलं असतं. त्याला हवं तेवढं मारलेलं असतं, अगदी जीव जाईपर्यंत. आणि त्यानंतर राकेश घरी येतो. राकेश घरी आल्यानंतर इथे अंजली म्हणत असते की हे सगळं काय आहे? तुम्हाला कुणी मारलं? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्णवनेच माझ्यावरती काही गुंड लोक पाठवले होते हल्ला करायला. त्याला मला हरवता येत नाही आहे ना म्हणून. कारण त्याआधी आहे ना, घरातल्या खुर्चीवरून भांडण झालेलं असतं. तेव्हा इथे अंजली म्हणते की मी आधीच सांगितलं होतं, माझ्या नवऱ्याला या घरामध्ये मुख्य मान मिळेल. मग आता जेवायला बसताना हेड ऑफ द फॅमिलीची जी खुर्ची आहे ना, तिथे माझा नवरा बसणार. तेव्हा ती जागा अर्णवची असते. अर्णव नेहमी तिथे जेवायला बसत असतो, अर्णव नाहीतर आजी. पण आता तिथे अंजलीच्या म्हणण्यानुसार राकेशला बसायचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ती खुर्ची जर हेड ऑफ द फॅमिलीची आहे, या घरातला जो मुख्य आहे त्याची जर ती खुर्ची असेल ना, तर त्या खुर्चीवरती आजी बसतील. कारण त्या घरातल्या मुख्य आहेत, प्रमुख आहेत. तेव्हा ती खुर्ची आजींची आहे, असं आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, हेड ऑफ द फॅमिली म्हणून इथे आता ईश्वरीने खूपच हुशारीने तिथे अर्णवला बसू दिलेलं नसतं, म्हणून ती राकेशलासुद्धा बसू देत नाही. त्या खुर्चीवरती आजी बसलेल्या असतात. तो मान तिने आजीला दिलेला असतो आणि राकेशला पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेलं असतं. त्यामुळे इथे अंजलीला असं वाटतं की अच्छा, तो राग अर्णवने यांच्यावरती काढला का? तेव्हा इथे रिया कुठे राहते अर्णवला समजलेलं असतं. गुंडदादा रियाला सांगतात की तुम्ही एक काम करा, तुम्हाला आता जर राकेशला शोधायचं असेल ना, तर तुम्ही या पत्त्यावरती जा. तिथे राकेश आहे, तो तुम्हाला नक्की सापडेल. तुम्ही पोलिसांना बरोबरच घेऊन जा. तेव्हा रिया आधीच चिडलेली असते राकेशवरती खूप. तिला राज शिर्केंच्या घराचा ॲड्रेस मिळाल्यानंतर पोलिसांना घेऊन ती त्या ठिकाणी गेलेली असते आणि तेव्हा ती तिथे येते. ती म्हणत असते, कुठे सर्वेश? सर्वेशला इथे बोलवा. तेव्हा इथे गुंडदादासुद्धा आलेले असतात आणि रियासुद्धा आलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, कोण सर्वेश? आणि तू सर्वेशला शोधत बरोबर आमच्याच घरी कशी काय येतेस गं? कोण आहेस कोणती? तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, सर्वेशला नका बोलू, राकेशला बोलवा जा. तेव्हा अंजली येते आणि म्हणते, ओ चला लवकर बाहेर, तुम्हाला भेटायला ते दादासुद्धा आलेत. तेव्हा इथे राकेश घाबरतो. तो म्हणतो, कोण दादा? ती म्हणते, अहो तुमचे मित्र आलेत, चला लवकर.
तेव्हा राकेश बाहेर येतो आणि बघतो तर काय, रिया पण आलेली असते. तेव्हा राकेश आता पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव त्याला पकडतो आणि म्हणतो, आता कुठे जातोयस? अरे थांब ना, मी तुला पाठवले होते ना गुंड मारायला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी कुठे म्हणालो की तू पाठवले होतेस गुंड? अरे मी असं म्हणालो होतो की गुंड पाठवले असशील तू, मी असं नव्हतं म्हणालो की तूच पाठवले होतेस. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई हा खोटं बोलतोय, मी याला मारण्यासाठी गुंड पाठवलेच नव्हते. जे काही खरं आहे ना ते हेच तुला सांगतील. तेव्हा गुंड दादा म्हणत असतो की मी तुम्हाला किती वेळा तरी भेटायला आलो होतो. या राकेशने तुम्हाला सत्य सांगू दिलं नाही, कारण तुम्ही प्रेग्नेंट आहात, म्हणून आम्ही गप्प बसलो. तुम्हाला या अवस्थेत कुठलाही त्रास होऊ नये असं आम्हालाही वाटत होतं. माणुसकी आमच्याकडे सुद्धा आहे, गुंड असलं तरी पण माणुसकी आहे आमच्याकडे, आणि म्हणून तुम्हाला बहिणीसारखं बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे सत्य तुम्हाला सांगायला नको, म्हणून आम्ही गप्प बसलो. पण राकेश आणि आम्ही काही मित्र नाही आहोत. मी एक गुंड आहे आणि माझ्याकडे लोक पैशाचे व्यवहार करायला येतात. या माणसाने माझ्याकडून 25 लाख रुपये घेतले होते आणि त्यातले पैसे परत केलेले नाहीत, म्हणून मी तिथे आलो होतो तुम्हाला भेटायला. तर याने सांगितलं मी तुमचा मित्र आहे म्हणून. तसं काहीच नाही आहे, याने माझ्याकडून पैसे घेतलेत आणि त्याचा अर्णवबरोबर काही संबंध नाही आहे. ह्याचे हातपाय आम्हीच तोडलेले आहेत असं दादांनी सांगितलं. त्यानंतर रिया म्हणते, आणि माझं काय रे, माझं काय, याने माझ्यावरती बलात्कार केला आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं ए रिया काय बोलतेस तू, मी कधी तुझ्यावरती बलात्कार केला? अर्णवच्या सांगण्यावरून खोटं बोलतेस का? तेव्हा रिया म्हणते, कोण अर्णव? मला नाही माहिती तू कुणाबद्दल बोलतोयस. मी इथे फक्त तुला ओळखते. आणि तुम्ही विचारत होता ना सर्वेश कोण आहे? हा आहे सर्वेश, माझा बॉयफ्रेंड होता, पण त्याने माझ्याबरोबर लग्न नाही केलं. माझ्यावरती त्याने बलात्कार केला, म्हणून मी त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, त्याला अरेस्ट करण्यासाठी. तेव्हा इथे मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि माझ्याबरोबर गैरवर्तन करून तो इथे पळून आला आहे, फरार झाला आहे तो गोव्यामधून. तेव्हा इथे 4-5 दिवस माझ्याबरोबर मजा मारताना तुला लाज नाही वाटली? तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं हे काय बोलतेस तू, माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप करू नकोस. तेव्हा रिया म्हणते, थांबा, पुरावा दाखवते तुम्हाला. तुम्ही पण आंधळ्याप्रमाणे माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार ना? आंधळेपणाने जगू नका. हे फोटो बघा, धरा. इतका पण आंधळा विश्वास ठेवू नका या राकेशवरती, इतका चांगला नाही आहे तो. तेव्हा रिया आता मोबाईलमध्ये असलेले गोव्याचे सगळे फोटोज, व्हिडिओज इथे आता अंजलीला दाखवते. तेव्हा अंजलीचे डोळेच मोठे होतात. तेव्हा गुंडदादा म्हणत असतात, गोव्यामध्ये मी पण गेलो होतो याला रंग्यात पकडायला. तेव्हा गोव्यामध्ये ह्या पोरीला तिथेच ठेवून हा पळून आला ना. ह्याच पोरीने मला सुपारी दिली होती याला मारण्याची, आणि म्हणून मी ह्याचे हातपाय तोडले, आणि आता हा काही पैसे द्यायला तयार नाही, म्हणून आम्हाला घरी यावं लागलं. तेव्हा इथे गुंड लोक हे आता सगळे सत्य सांगतात आणि रियासुद्धा सत्य सांगते. तेव्हा पोलीस तिथे आलेले असतात. सगळे व्हिडिओज आणि पुरावे बघितल्यानंतर इथे अंजलीचे डोळे उघडलेले असतात. अंजली राकेशच्या थोबाडीत देते आणि म्हणते की इतका नीचपणा करत होतात आणि माझ्या कसं लक्षात नाही आलं ते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं फक्त या माणसाने तुलाच फसवलेलं नाही आहे, तर शलाकाला, ईश्वरीला आणि आता रियाला सगळ्यांनाच फसवलेलं आहे. ईश्वरीवरती जे स्थळ आलं होतं ना राकेशचं, ते दुसरं तिसरं कुणाचं नसून याच माणसाचं होतं, आणि हे सत्य ती तुला इथे सांगायला सुद्धा आली होती. मी तिला थांबवलं होतं, तुला त्रास होईल म्हणून. डॉक्टरांनी तुझी जास्तीत जास्त काळजी घ्यायला सांगितली होती. ईश्वरी इथे आली होती तुला सत्य सांगायला, पण मी सांगितलं तिला म्हणून ती परत गेली. नाहीतर या माणसाने कितीतरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. इथे आता शलाकाला मारणारा राजेश्वर पाटील म्हणजे हा राकेशच आहे. ईश्वरीवरती मागणं जेव्हा गेलं होतं तेव्हा तो राकेश निकम म्हणून गेला होता. तुला फसवलं राजेश भोसले म्हणून आणि हिला फसवलं सर्वेश म्हणून. अशा पद्धतीने आता राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. अंजलीला आता व्हिडिओज आणि फोटो बघितल्यानंतर पुढे काय बोलायचं काही कळतच नाही. हा माझी चेन, माझे कानातल्याने अंगठी घेऊन पळाला आहे, ही गोष्ट आता अंजलीला माहिती असते, कारण ती चेन जी तिने गळ्यात मिरवलेली असते ना, ती राकेशने चोरलेली असते. ही गोष्ट आता तिने रियाने सांगितलेली असते. अंजली ती चेन काढून रियाला परत करते आणि त्याचबरोबर ती राकेशला जाब विचारते, त्याच्या थोबाडीत मारते आणि म्हणते, का माझा विश्वासघात केलात? उत्तर द्या. मी काय तुमचं केलं होतं हो वाईट? काय कमी केलं तुमच्यासाठी? पण आता तुमच्यासारख्या नीच माणसाबरोबर मला राहायचं नाही आहे. अर्णव ईश्वरीने आता 48 तासांच्या आत इथे राकेशचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणून दिलेला असतो. अशा पद्धतीने अंजलीसमोर सत्य आल्यानंतर
तीसुद्धा राकेशच्या थोबाडीत देते, जाब विचारते त्याला आणि पोलिसांना सांगून त्याला अरेस्ट करायला लावते. रियाने आता बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवण्याचा प्लॅन हा केलेलाच असतो.